तदनंतर पुढील सत्कार पार पाडला जाईल या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मालिकेवरची ट्रॉफी आम्हाला प्राप्त झाले ते म्हणजेच माजी सभापती कलजवशी यशवंत केत्री साळुंके आप्पा यांच्या स्मरणार्थ डॉक्टर प्रतीक तानाजीराव साळुंके साहेब यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। तदनंतर पुढील मान्यवर ज्यांचा शुभ सत्कार या ठिकाणी पार पाडला जाईल आपण पाहतोय दिव्य ज्योती हॉटेल खारघर सर्वेसर्वा माननीय श्री जीवन गलुगडे साहेब शेठचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। पहा आमच्या खारघर विभागामध्ये यांचं हॉटेल आहे आणि आम्ही सुद्धा आवर्जून त्या हॉटेलला आम्ही आवर्जून भेट देऊ साहेबांना आम्ही सांगितले आणि आवर्जून नक्की साहेब आपण येऊ। तदनंतर पुढील सत्कार पार पाडला जाईल ते म्हणजेच यस जीवन जालिंदर गलुगडे यांचे पिताश्री सन्माननीय जालिंदर गलुगडे साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। तर पुढील सत्कार मूर्ती आमचे यस ग्रामपंचायत सदस्य निगडी सन्माननीय सर्जेराव यशवंत गलुगडे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। आणि त्याचबरोबर पहा अगदी सकाळच्या सत्रापासून ज्याने पाण्याचं व्यवस्था ज्याने पाहिली अजय पाटील बारक्या यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। अगदी आपण पाहतो सकाळच्या सत्रापासून पाण्याची संपूर्ण व्यवस्था ज्याने पाहिली मिस्टर अजय पाटील आम्ही सुद्धा पाहिलं अगदी रिक्षामधून कॅन स्वतः ते उतरून या ठिकाणी ठेवत होते। अजय पाटील यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। त्यानंतर आमचे पुढील मान्यवर शशिकांतजी जाधव साहेबांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। त्यानंतर शशिकांतजी जाधव साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। तर आपण पाहतो शशिकांतजी जाधव यांचा शुभ सत्कार पार पाडला जाईल। त्यानंतर डॉक्टर सिद्धार्थजी दिवाळे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। याचा अगदी आपण पाहतो उच्च शिक्षित व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने आपण ज्याला पाहतोय डॉक्टर ही पदवी ज्याने मिळवले डॉक्टर सिद्धांत दिवाळे साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय। नंतर पुढील मान्यवर तर शशिकांतजी जाधव यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। जरा प्लीज आपण लवकर यायचं आहे। यस शशिकांतजी जाधव यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती आपण पाहतोय उपाध्यक्ष बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशन तुम्हा सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व नाना म्हणजेच सुनील पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। प्लीज मान्यवरांना विनंती करतो वेळ कमी आपण जरा लवकरात लवकर यावं जेणेकरून आपण लवकरात लवकर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे आपण वळूयात। त्यानंतर पुढील मान्यवर सत्कार मूर्ती विशालजी साळुंके यांचा देखील शुभ सत्कार पार पाडला जाईल। तदनंतर पुढील मान्यवर एस मारुतीजी पांडुरंग बालेकर साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। मारुती पांडुरंग बालेकर साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल। चला पुढील मान्यवर संदीपजी साळुंके साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल।
चा संदीपजी साळुंके साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. चला तदनंतर यस पंचांना आपण इथून फ्री करूयात. आपण पंचांना विनंती करेन की या स्पर्धेतील पंचांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. मी विनंती करेन यस अजय पाटील सर चला या. आपण पाहतोय अगदी त्यांच्या डोक्याला दुखापत होती मात्र तरी या भर उन्हामध्ये या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पंच म्हणून त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. त्यानंतर आमचे पुढील सत्कार मूर्ती शिवाजी साळुंके शिवाजी विठ्ठल जाधव साळुंके साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. शिवाजी विठ्ठल साळुंके साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. तर त्याचबरोबर पुढील सत्कार मूर्ती राहुलजी साळुंके साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. यस राहुलजी साळुंके यांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती धीरजजी साळुंके यांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. चला पुढील सत्कार मूर्ती संकेतजी साळुंके यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. चला जरा स्पीडअप करा जरा आयोजकांनी कमिटी मेंबर जरा आपण घाई करा आपण जेणेकरून लवकरात लवकर आपण अजून प्राइज डिस्ट्रीब्युशन सुद्धा पार पाडायचं आहे. आज महत्त्वाचा सामना आहे. सर्वांना घरी जायची उत्सुकता आहे. सर्वांना सामना पाहायचा आहे. तर पुढील सत्कार मूर्ती मनोजजी पाटील यांचा शुभ सत्कार पार पाडला जाईल. चला आपण लवकर यायचं प्लीज. यस त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती वैभव पाटील आपण सुद्धा यायचं आहे. यस त्यानंतर वीर अमोल काळे यस कुमार वीर अमोल काळे याचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती गणेशजी पवार. चला यायचं प्लीज गणेश पवार आपला देखील या ठिकाणी शुभ सत्कार. जरा घाई करा प्लीज नावं घेतलं लवकर या प्लीज.
हॅलो. आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी युवा नेते अनिकेतजी देशमुख साहेब आज या स्पर्धेकरता उपस्थित राहणार होते, परंतु काही कारणास्तव साहेबांना या स्पर्धेकरता उपस्थित राहता आलं नाही आहे. मात्र साहेबांनी या स्पर्धेकरता शुभेच्छा पोहोचवल्या, साहेबांनी या प्रेम आपल्या या स्पर्धेकरता पोहोचवलं. त्याकरता या आयोजकांच्या माध्यमातून मी युवा नेते अनिकेतजी देशमुख साहेबांचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि साहेब तुम्ही शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो. सो थँक्यू, धन्यवाद अनिकेतजी देशमुख साहेब. त्यानंतर मात्र त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली, जबरदस्त व्हिडिओ क्लिअरिटी आम्हाला पाहायला मिळाली आणि आम्हाला सुद्धा बरेचसे फोन आले की जबरदस्त ही MTC लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. अगदी ॲक्युरेट कॅमेरा वर्क आम्हाला पाहायला मिळालं, अगदी प्रोफेशनल सिस्टम ऑपरेटिंग आम्हाला पाहायला मिळालं. आणि या MTC लाईव्हचे सर्व मिस्टर सागर यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. फाउंडर MTC गणपती सरपंच साहेब, सन्मान्य गणपती बालेकर साहेबांना विनंती करेन की साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सत्कार पार पाडावा. यस मिस्टर सागर द फाउंडर ऑफ MTC यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. एकदा जोरदार टाळ्या सागरसाठी मित्रांनो झाला पाहिजेत. खूप चांगलं सिस्टम ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळतात. 32 शिराळा म्हटलं की सागर हे नाव किंवा MTC हे अगदी या प्रत्येक स्पर्धेकरता आवर्जून हे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पुढील सत्कार ज्यांचा केला जाईल खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये ज्याच्या आवाजाने ज्याच्या समालोचनाने आम्हाला भुरळ घातली किंवा आम्हाला सुद्धा त्यांची एक वेगळी दखल घेण्यासाठी ज्याने भाग पाडला, आज ज्यांनी खूप जबरदस्त समालोचन केलं मराठीमध्ये, ज्यांचा आवाज आम्हाला आज पहिल्यांदा आम्ही भेटलो आणि खऱ्या अर्थाने आम्हाला खूप अगदी मैत्रीपूर्ण हे व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला मिळालं. मॅन फ्रॉम दिवा कोळीवाडा, मॅन फ्रॉम एरवली मिस्टर अक्षय मडवी समालोचक यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. यस ग्रामपंचायत सदस्य निगडी सन्मान्य सर्जेरावजी गलुगडे साहेबांना विनंती करेन की साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सत्कार पार पाडतोय. सरपंचाने केला ना, सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सत्कार पार पाडलाय. एकदा जोरदार टाळ्या मी विनंती करेन सर्वांना विनंती करेन खेळाडूंना सुद्धा की अक्षय मडवीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम आपण ज्यांचं समालोचन ऐकलात आणि सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अशा प्रकारे तर त्याचबरोबर आपण सकाळपासून ही स्पर्धा कव्हर करतोय. पाहिलं गेलं ही स्पर्धा आज सकाळपासून 9 वाजल्यापासून ही स्पर्धा चालू झाली. 9च्या टोळ्याला बरोबर आले आमचे हे राम सर, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये मंत्रमुग्ध केलं. एक छान असा सुंदर आवाज या स्पर्धेमध्ये दिला गेला. समालोचनामध्ये राम मोरे सर यांचा इथं सत्कार केला जाईल. नवी मुंबईचा एक बुलंद आवाज, थोड्याच कालावधीमध्ये एक चांगले समालोचन होतील अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि त्यांचा इथं आपण सत्कार करणार आहोत. विनंती करतो सरपंच साहेबांना आपल्या हस्ते त्यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. सरपंच साहेबांना मी विनंती करतो आपल्या हस्ते यांचा सत्कार करायचा आहे. आपल्या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते यांचा सत्कार केला. जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. खरंच जर समालोचन नसेल तर तुम्हाला धावा सांगण्यात अडथळा येतो आणि समालोचनामध्ये किती विकेट झाले, किती धावा झाल्या आणि धावा किती पाहिजे, किती षटकं झाली हे समालोचनाच्या माध्यमातून समजतं. आज आपल्याला राम सरांनी हे समालोचन करून खरंच कौतुक केलं पाहिजे राम सरांचं. धन्यवाद. तर जाऊयात आपण तर आपल्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल या स्पर्धेमध्ये आपल्या स्पर्धेची शोभा वाढवली. तर मी विनंती करेन कुणाल गावंड आपण सुद्धा मंचावर न्यायचं. स्टार क्रिकेटर या नगरीचा, तर आपण त्यांचा इथं सत्कार करणार आहोत. कुणाल गावंड आपण सुद्धा यायचंय.
आणि तदनंतर मात्र आता आपण यस या 32 शिराळा असोसिएशन मधील एक 360 ABD ज्याला खऱ्या अर्थाने संबोधलं जातं, अगदी सूर्यकुमार यादव सारखा अगदी खेळी काढणारा खेळाडू तो म्हणजेच मिस्टर सुहास चव्हाण याचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. सुहास चव्हाण प्लीज आपण यायचं आहे, आपला शुभ सत्कार या ठिकाणी पार पाडला जाईल. मी विनंती करेन आमचे सन्मान्य मिस्टर डॉक्टर प्रतीक तानाजीराव साळुंके साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सत्कार पार पाडावा. मिस्टर 360 सुहास चव्हाण याचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. एक दिग्गज खेळाडू, खऱ्या अर्थाने नवीन युवकांचा हा मार्गदर्शक किंवा आयडल खेळाडू असं म्हटलं तरी हरकत नाहीये असा सुहास चव्हाण. त्यानंतर रुचिका ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा माननीय श्री अर्जुनजी पाटील साहेबांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. सन्माननीय अर्जुनजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. त्यानंतर आमचे पुढील सत्कार मूर्ती DJ या नावाने ज्यांना प्रसिद्धी आहे दत्ताजी जाधव यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. जरा प्लीज लवकर यावं. दत्ताजी जाधव आणि त्याचबरोबर काळुंद्र गावचे गणेश आणि त्याचबरोबर विजय या दोघांनाही विनंती करेन की प्लीज आपण सुद्धा यावं, आपला सुद्धा सत्कार पार पाडला जाईल. जा लवकर या, प्लीज लवकर या. भवानी या लवकर. आणि त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती विजय मराठे सोन्या आपण सुद्धा यायचंय. चला विजय मराठे आपण सुद्धा या. चला जरा घाई करा, लवकर लवकर आपण सत्कार समारंभ पार पाडूयात. तर या ठिकाणी विनंती करेन या स्पर्धेकरता उपस्थित डॉक्टर उच्च शिक्षित व्यक्तिमत्व प्रतीकजी भालेराव साहेबांना विनंती करेन, प्रतीकजी साळुंके साहेबांना विनंती करेन की साहेब आपण 2 शब्दामध्ये आपण मनोगत व्यक्त करावं, आमच्या सर्व खेळाडूंना आपण मार्गदर्शन करावं. नमस्कार. मोरया 32 शिराळा असोसिएशन अंतर्गत मोरया 11 निगडीने आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात. जवळजवळ 21 संघ मला वाटतं एका दिवसात खेळणं म्हणजे खरंच आचोटीचा भाग आहे. परंतु मोरया 11 निगडीने अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पाडली. खरं म्हटलं तर तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही, कारण दिवसभर तुम्ही इथे आहात आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपली फायनल आहे, इंडिया वर्सेस न्यूझीलंड फायनल आहे. खरं तर हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल, कारण मोरया 11 निगडी
ने आज स्पर्धा ही आयोजित केली आणि आजच बरोबर आपली चॅम्पियन ट्रॉफीची फायनल आहे. खरं तर दुग्ध शर्करा योग खरंच म्हणावं लागेल. या निमित्तानं निगडी गावातील सर्व सरपंच साहेब असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. मी मोरया 11 निगडीचे सर्व विजेते संघाचे, उपविजेते संघाचे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खास करून आमच्या सर्व निगडीतील सर्व युवक मंडळी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडली. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन करतो व या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रतीकजी साळुंखे साहेब, आपण अगदी मोलाचं योगदान आम्हाला दिलात. आता मात्र अशा प्रकारे आपण पाहतो की सर्वांचा सत्कार समारंभ या ठिकाणी पार पाडला गेलाय असं आपण जाहीर करूया. आणि त्याचबरोबर मी विनंती करेन की आमच्या सन्माननीय अतिथी जालेंदरजी गलुगडे साहेबांना विनंती करेन की साहेब आपण सुद्धा 2 शब्द मनोगत व्यक्त करावं अशी आयोजकांची कमिटी मेंबरची सुद्धा इच्छा आहे. आणि प्लीज साहेब आपण 2 शब्द आपण मनोगत व्यक्त करावं. हॅलो, आज या निगडी 11 या संघाने आपल्या ह्या भागातील सर्व 32 या भागातील सर्व युवकांना एकत्र आणण्याचं काम जे केलं आहे, उलटं हे मोलाचं काम आहे. आज ह्या विजेत्या संघांचं, बाकी आमच्या निगडी गावच्या संघांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अगदी जालेंदरजी गलुगडे साहेब, खूप मार्मिक शब्दामध्ये आपण आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल अगदी मनापासून आम्ही आपले आभार आहोत. तर अशा प्रकारे आपण या स्पर्धेमध्ये जे उपस्थित मान्यवर अतिथीचा सर्वांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला असं आपण जाहीर करतोय. तरीही आम्ही आयोजक कमिटीच्या वतीने जर कोणी आमचे मान्यवर, कोणी ग्रामस्थ, कोणी जर या सत्कारापासून वंचित राहिला असाल, आमच्या दृष्टिक्षेपात आपण पडला नसाल, तर आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला आम्ही मात्र सुरुवात करतोय. तर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी या ठिकाणी पार पाडले जाईल. चला, सेमीफायनलच्या मॅचचा या ठिकाणी सर्वप्रथम मॅच ऑफ द मॅच दिला जाईल. आपण जास्त वेळ घ्यायला नाहीत, ऋषी आपण यायचा आहे. सेमीफायनल मॅच, मॅच ऑफ द मॅच. सेमीफायनल आणि फायनल दोन्ही मॅचचा मॅच ऑफ द मॅच दिला जाईल. म्हणजे 2 मेडल्स मिळवणारा खेळाडू असेल. यस, चला मी विनंती करेन सरपंच साहेब, सन्माननीय गणपती भालेकर साहेबांना विनंती करेन साहेब आपण ऋषी याला सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच आपण द्यायचा आहे. ऋषीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि त्याचबरोबर पहा मित्रांनो, आम्ही म्हटलं होतं की आमच्या दृष्टिक्षेपातून कोणी राहिलं असेल तर आम्ही क्षमस्व आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय ज्याने आम्हाला ग्राउंडची व्यवस्था ज्याने आम्हाला करून दिली ते म्हणजे सचिनजी नाईक साहेब यांचा. तर मी संदीपजी साळुंखे साहेबांना विनंती करेन की साहेब आपण सुद्धा एक मेडल प्रदान करावं. तर यस, ज्यांनी आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिलं
खऱ्या अर्थाने खूप मोलाचं आम्हाला सहकार्य केलं. सचिनजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, मात्र साहेब आम्ही आपली अगदी मनापासून आम्ही आपले आभार आहोत. आपण खूप मोलाचं सहकार्य आम्हाला केलं आणि त्याचबरोबर मंडप व्यवस्था ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिली. बिपिनजी भाई या ठिकाणी माझ्या मते उपस्थित आहेत. भाई आपल्याला विनंती करतो की प्लीज आपण यावं. अगदी नक्कीच आम्ही सकाळी जेव्हा आलो तेव्हा स्वतः आम्ही पाहिलं त्या टॉस का बॉसमध्ये जी काही जे आपण तिथे स्वतः ते झाडू मारत होते. म्हणजे किती गोड व्यक्तिमत्व असेल पहा. ग्राउंडवरती इथे मंडप तर दिला, मात्र या मंडपामध्ये कुठलीही कमतरता आयोजकाला राहू नये याची दखल सुद्धा त्यांनी स्वतः घेतली आणि साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. चला तर अशा प्रकारे आपण पाहतोय सर्वांचा सत्कार या ठिकाणी पार पाडला गेलाय. आता मात्र वळूयात 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री बोरिया चषक 2025 हे पर्व क्रमांक 3 या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सर्वोत्कृष्ट गोलंदाज तो ठरतोय ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 विकेट्स मिळवल्या. यस टीम आहे मॅन फ्रॉम करमाळे टीम मिस्टर मनोज प्रतीक साळुंखे. मनोज पाटील. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आपण मनोज पाटील याला देणार आहोत. तर मी विनंती करेन प्रतीक साळुंखे सरांना आपल्या हस्ते हे पारदर्शी द्यायचंय. प्रतीक साळुंखे सर आपल्या हस्ते हे पारदर्शी द्यायचंय. चांगली गोलंदाजी 3 विकेट घेतले आणि संघाला आपल्या या फायनल मध्ये घेऊन गेला. करमाळे संघाचा मनोज ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. तर दुसरं पारदर्शक आपण देणार आहोत. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. बरेच खेळाडू या स्पर्धेमध्ये होते, खूप चुरावत झाली होती. कोणी 48, कोणी 45, कोणी 34 धावा काढल्या. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज एनी गेस. तर या स्पर्धेचा फलंदाज ठरलाय करंगली संघाचा रोहित. वैयक्तिक 48 धाव संख्या आणि बऱ्याच धाव संख्या काढल्या या फलंदाजाने. तर मी विनंती करतो मनोहर मधुकर सावंत यांच्या हस्ते पारदर्शक आपल्याला देण्यात आलंय. मनोहर मधुकर सावंत हे उत्कृष्ट फलंदाज जी ट्रॉफी आहे त्यांच्या हस्ते दिलं. तर मी विनंती करेन जालिंदर सरांना आपण आपल्या हस्ते पारदर्शक द्यायचं आहे. जालिंदर सर आपल्या हस्ते पारदर्शक द्यायचं आहे. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज रोहित. वैयक्तिक 48 धाव संख्या या स्पर्धेमध्ये काढल्या गेल्या करंगली संघाचा. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ठरला गेलाय. जरी टीम आपली हारली पण आपल्या संघासाठी एफर्ट दाखवला, चांगले झेल घेतले, तो ठरलाय भावेश साळुंखे ठरले या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निगडी संघाचा. मी विनंती करेन दत्ता गलगुडे यांना की आपल्या हस्ते हे पारदर्शक द्यायचंय. तर जाऊयात आपण मोठ्या बक्षिसाकडे. तर या स्पर्धेमध्ये जी स्पर्धा आपण पार पाडली या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक ज्यांनी आपल्याला दिलंय आपले माननीय श्री आनंदा सदाशिव भालेकर समाजसेवक अण्णा
दादा व आदर्श स्तंभ या निलगिरी संघाचे तर या स्पर्धेमध्ये आले, त्यांचे खूप खूप आभार. माननीय श्री आनंदा सदाशिव भालेकर दादा यांनी या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक दिलंय. आपले आदर्श स्तंभ आहे त्या स्पर्धेचे आणि समाजसेवक आहेत. तर जाऊयात आपण पारितोषिक सोहळ्याकडे. आणि त्याचबरोबर सागर भालेकर आणि राहुल भालेकर हे सुद्धा आलेत. तर आपण विशाल साळुंके आपल्या या निलगिरी संघाचे कर्णधार यांना मी विनंती करतो, आनंदा सदाशिव भालेकर यांचा इथं सत्कार करायचा. दादांचा या स्पर्धेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. तर मी विनंती करतो आपल्यास की या दादांचा आपण इथं सत्कार करायचा आहे. वेळात वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेमध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे. तर विशाल साळुंके यांच्या हस्ते आज सत्कार केला जातोय. तर त्याचबरोबर राहुल भालेकर आणि सागर भालेकर यांचा सुद्धा इथं सत्कार केला जाईल. मी विनंती करतो आपल्या कमिटीला का सत्कार करायचा आहे. तर जाऊयात आपण या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक माननीय सभापती कैलासवर्षी यशवंतराव खेत्री साळुंके आप्पा यांच्या स्मरणार्थक डॉक्टर प्रतीक तानाजीराव साळुंके यांच्याकडून ह्या ट्रॉफीज आपल्याला भेटल्या गेल्यात. तर आपण इथं आता आपण जाणार आहोत या स्पर्धेतील पारितोषिक वितरण सोहळा. तर आपण जाणार आहोत तृतीय पारितोषिक माझी करंगळी संघ. तृतीय पारितोषिक यायचं माझी करंगळी तृतीय पारितोषिक. संघ माझी करंगळी तृतीय पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. या स्पर्धेमध्ये तिसरा संघ ठरला. या स्पर्धेचा माझी करंगली हा संघ या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक पटकावलं. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर आज ही ट्रॉफी चॅम्पियन्स ट्रॉफी प्रमाणे आहे. आणि आज खरंच इंडिया आज चांगली खेळत आहे. अजूनही एकही विकेट पडणार आहे. खरंच टाळ्या झाल्या पाहिजे इंडियासाठी. फायनल मारायचं आहे. हीच ट्रॉफी आज आपली इंडिया घरी घेऊन येणार असं कौतुक केलं पाहिजे. तर मी विनंती करतो अण्णा भालेराव आपल्या हस्ते ट्रॉफी द्यायची तिसऱ्या पारितोषिकाची. सरपंच अण्णा भालेराव आपल्या हस्ते ही ट्रॉफी द्यायची. सर्वांनी उभं राहायचंय. अतिथी मान्यवरांनी सर्वांनी उभं राहायचंय. सर्वांनी ट्रॉफीज द्यायचे. गणपती पांडुरंग भालेकर यांच्या हस्ते आणि आपले सर्व मान्यवर यांच्या हस्ते ही ट्रॉफीज दिली जाईल. आज ही ट्रॉफी बघून खूप आनंद होतोय. खरंच ही ट्रॉफी आज आपल्या भारतामध्ये येईल अशी अपेक्षा बाळगा आणि भारताला प्रार्थना करा भारतासाठी की फायनल मध्ये जिंकलं पाहिजे. तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक स्पर्धा मी विनंती केली करमाळे संघाने आपण यायचंय. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक संघ. तर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी माननीय श्री शंकर वसंत मोहिते समाजसेवक आणि आदर्श स्तंभ यांच्यातर्फे आपल्याला ही ट्रॉफीज भेटली आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला यांच्यातर्फे भेटलेलं आहे. तर मी विनंती केली करमाळे संघ आपला पूर्ण संघ घेऊन यायचं. ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी घ्यायचे. सर्व मान्यवरांना विनंती करतो आनंदा सदाशिव भालेकर दादा त्याचबरोबर गणपती पांडुरंग भालेकर यांच्या हस्ते सर्व मान्यवर यांच्या हस्ते ही ट्रॉफीज दिली जाईल. मी विनंती करतो सर्व करमाळे संघाचे खेळाडू येऊन ही ट्रॉफी आपल्या हस्ते घ्यायचे.
कॉंग्रॅच्युलेशन करमाळे संघ. आपण जरी उपविजेता संघ ठरला तरी या स्पर्धेमध्ये एक मोलाचा वाटा, एक मोलाचं काम केलं तुम्ही. आपला संघ फायनलमध्ये घेऊन गेला आणि जरी फायनलमध्ये गेलो ना तरी फायनलमध्ये हारलो तरी तुम्ही शेवटच्या षटकापर्यंत लढले आणि शेवटच्या चेंडूपर्यंत चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी केली आणि सामना हारलात पण एक चांगला चुरस निर्माण केली आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलं. तर जाऊयात या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय या स्पर्धेचा, ज्याने या स्पर्धेमध्ये भरपूर कामगिरी चांगली केली. वैयक्तिक 70 धावा, जवळजवळ 8 ते 9 स्ट्रिक्स, ज्याने गोलंदाजाची फिरवली मिशी, तो ठरला या मॅचचा, या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ऋषी. वैयक्तिक 70 धाव संख्या आणि एक चांगलं कूलर आणि ट्रॉफीज या स्पर्धेच्या आपण देणार आहोत. 70 धाव संख्या, मॅन ऑफ द सिरीज ऋषी. खरंच मित्राचं प्रेम असतं म्हणून खांद्यावर घेऊन आला मित्राला. एक कूलर आणि ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज ऋषीला दिली जाईल. वैयक्तिक 70 धाव संख्या काढले गेलेत ऋषीने. कॉंग्रॅच्युलेशन ऋषी. जो फटका सजवला कव्हरच्या दिशेने, 1 बॉल 6 पाहिजे होत्या तेव्हा असं वाटलं होतं अंधारामध्ये ही धावसंख्या निघणार नाही, पण अंधारामध्ये षटका टोळवला आणि आपल्या संघाला विजय करून दिला. तोच ऋषी या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ठरलाय. कॉंग्रॅच्युलेशन. तर जी आपल्या ट्रॉफीज आपल्याला दिले होते, मालिकावीर सौजन्य मान्य श्री सभापती कैलास यशवंत कैत्री सालुंके आप्पा यांच्या स्मरणार्थ ज्या सर्व ट्रॉफ्या आहेत, डॉक्टर प्रतीक तानाजीराव सालुंके यांच्याकडून ज्या आपल्याला सर्व स्पर्धेमध्ये ट्रॉफ्या दिल्यात त्यांचं एकदा कौतुक केलं पाहिजे, टाळ्या जरूर झाल्या पाहिजे. या सर्व ट्रॉफी त्यांच्या तर्फे देण्यात आल्यात आणि प्रथम पारितोषिक माननीय श्री आनंदा सदाशिव बालेकर दादा समाजसेवक व आधारस्तंभ यांच्यातर्फे दिलं जातं. टाळ्या जरूर झाल्या पाहिजे. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक पटकवणारा संघ काळुंदे संघ ठरलाय. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक ज्याने पटकावलंय, सर्व संघांनी यायचे आणि पारितोषिक घ्यायचे. बत्तीस सिराल स्पोर्ट्स असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री मोरिया चषक 2025 श्री मोरिया 11 निगडी या संघाने ठेवलेली ही स्पर्धा आपण आज पार पाडतोय आणि ही ट्रॉफी आपण पाहतोय चॅम्पियन्स ट्रॉफी प्रमाणे ही ट्रॉफी आज पाहतोय. एक चांगली संकल्पना आज या निगडी संघाने केले आणि ह्याचं फायनल काळुंदे संघाने मारले. कॉंग्रॅच्युलेशन काळुंदे संघ. कॉंग्रॅच्युलेशन सर्व टीमचं ज्याने उपविजेता तृतीय पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि प्रथम पारितोषिक मारलं त्या सर्व संघाचं कॉंग्रॅच्युलेशन. आणि ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये मोलाचा वाटा कार्यकर्त्यांनी दिलं, सर्व नागरिक